आज लग्नाला गेलो आणि मामाची पोरगी पण भेटली बरं का. मामाची पोरगी आपल्या लग्नामध्ये काय म्हणली ते बघण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. सकाळ सकाळ आपल्या कांद्याला ना पाणी देऊन घ्यावं म्हणलं. परत आपलं दुपारचं कुठं पण ना काम निघतं आणि मग रोपाला पण ना पाणी देऊन घेत होतं, कारण ना रोप जरा निंदण्यासाठी ना जरा निभार जात होतं. म्हणलं हे भिजून घेतलं 2 दिवसांनी चांगलं निंदायचं. मग मोटर पण बंद करून टाका. आपल्या मोटरचं काय स्टार्टर नाही, तुम्हाला माहिती फ्यूज काढली कार्यक्रम खतम. आपल्याकडे ना लई टेक्नॉलॉजी असते. मग येडेवाकडे आपले कपडे घातले, म्हणलं चला आता श्रीमंत दिसे नाही, पण आता एकटा काय आपण जाणार नाही, आपल्या मित्राला पण घेऊन जावं लागतं. मग गुलाब भाईंना घेतलं, म्हणलं चला आता 100च्या स्पीड इनाम गावला. येता येता आमचे मित्र मनोज भाऊ पण भेटले बरं का. चालले बॅग घेऊन कुठं. मी म्हणलं पळून चालला का, ते म्हणलं कोण पोरगी द्यायचं गरीबाला आयला. म्हणलं ते पण खरंय बरं का. लग्नाला आलो आणि अजून नवरदेव पण पाऱ्या नव्हता निघाला, त्यांचा आवरावरी चालली होती. म्हणलं बरं आपण टायमिंग लावलंय बरं का. आणि आमच्या गावातील ना अजित काका कांगुने आहे ना, त्यांच्या ताईचे आज लग्न होते बरं का, वैष्णवीचे. अविनाश भाऊंचं पण दर्शन घेतलं. अविनाश भाऊला म्हणलं आम्ही आलोय बरं का, लक्षात राहून. ते म्हणले तुमच्यावर लक्ष आहे आमचं. आणि मामाची पोरगीची आहे ना, ही आहे वर्ग मैत्रिणी, त्यांचे सगळ्यांना परिवार आहे, ताई लोक सगळे बसले होते निवांत. त्यांना म्हणलं थोडं उलसक ना पोस्ट द्या, तुमचा व्हिडिओ काढून घे, तेवढंच मला कंटेंट होऊन जाईल. लग्नाला आल्यावर सगळ्यात महत्त्वाचं काम असते म्हणजे जेवण. आणि पप्पू भाऊ आमचे सगळ्यात आधी तिकडे पंक्तीला बसले. पहिल्यांदा मित्र पण पहिल्या पंक्तीला बसला, पण काही म्हणा जेवण एकदम क्वालिटी आणि क्वांटिटी बरं का, विषयच नाही. मला तरी भारी वाटलं. आमचे मित्र नवनाथ भाऊ वाळुंजकर पण भेटले बरं का. माझा मित्र काही जप वगैरे न जपू, पण आपल्या गाडीला मात्र नक्की जपणार बरं का. डायरेक्ट ना झाडाच्या खाली घातली. मला म्हणतोय फांदीवर कर. म्हणलं तू सोडून तो गाडीला क्रॅश पडला पाहिजे. आणि रस्त्याच्या इकडे कोणाचं कापूस होता काय नाही, इतका ना काळा भांगार झालाय का ना. आईला म्हणलं शेतकऱ्याचं कसं व्हायचं. माझ्या मित्राच्या ना मॅडमचे पण लग्न होते बरं का. त्यांना म्हणलं चल तिकडे पण हाजरी लावली, पण तिकडे काय नाव ओरखलं नाही म्हणून परत माघारी आलो. वैभव शेठ सोबत पण एक व्हिडिओ काढून घेतला बरं का. म्हणलं लक्ष राहते परत. आणि मग काय सगळे गँग आमची बसली मस्तपैकी, ज्येष्ठ नागरिक पप्पू भाऊ वगैरे. लग्न एकदम व्यवस्थित पार पडलं बरं का. मस्तपैकी जल्लोष मध्ये ना फटाके पण वाजवले. 120 गिअर टाकला, 100च्या स्पीड डायरेक्ट आलो बरं का. कारखाना भेटला आम्हाला श्रीगोंद्या मधला. म्हणलं इथं पण मोकार गर्दी बरं का. मग डायरेक्ट इकडं आमच्या मोबाईल शॉपीत आपली बॅग ठेवली होती आपण. रोटोवेटरचं थोडंसं कागदपत्र वगैरे होते. आणि इथं आगी मोहळला महाराष्ट्र बँकेपासून खाली पडले बरं का. एखाद्याला माशी चावले तर कार्यक्रमच लागायचा. गुलाब भाऊनी पण घेतले पेट्रोल टाकून. तो नाही पेट्रोल पंप सोडून कुठंच पेट्रोल टाकीत नाही. आयला म्हणलं तुझं एकलं जगा आखरीत असतं भाऊ. आणि हिरडगावच्या कारखान्यावर इतकं ट्रॅक्टरची गर्दी का नाही, लय कारखाना सध्या ना फुल चाललाय बा इकडं. घरी आल्यानंतर आपण मोटर चालू केली ना, आपलं लगेच रोप आपलं निंदून झालेलं आहे, म्हणजे गवत काढून घेतलं. लगेच ह्या प्लॉटवरती पाणी घेतलं. आणि इकडं ना आपल्याला दुसरा प्लॉट पण ना खोरपण्याचं काम चालू आहे बरं का. लेबर पण भेटत नाही, हायबळच चाललंय आपलं. आपला ट्रॅक्टर पण इतका मळाला आहे का नाही, त्याला उद्या मस्त पैकी आंघोळच घालून घ्यावं लागलं. म्हणलं रोटर मारला ना असं जास्त हाल. आमचे मित्र सागर भाऊ दरेकर भेटले बरं का. त्यांनी आम्हाला ना खूप छान असं मार्गदर्शन केलं, गप्पा गोष्टी वगैरे केला. गुलाब भाऊ आमचे कायम सोबतच असते. त्यात आपल्याला अचानक ट्रॅक्टरला बाळालं. मग आपण काय नाही म्हणतो काय, सौरभ भाऊंचा हाणाचा रोटर मस्त पैकी त्यांनी नांगरड वगैरे केली होती. मग 120 गिअर टाकला, 200च्या स्पीडने रोटर मारून घेतला. पण सिंगल रोटर मारणं म्हणून काय उपयोग नाही झाला. मग दोयरे मारून घेतला मस्त पैकी क्वालिटी क्वांटिटी मध्ये. हा मित्र म्हणला सध्या बिबट्याचं वातावरण झालंय, मला ना सोबत दाऱ्यावरती कांद्याला पान द्यायचं. म्हणलं चालतंय भाऊ, फक्त 90ची सोय करतो. म्हणलं उद्याच पाचतो तुला.